मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा हा कट कारस्थान दिसतोय। देशामध्ये अराजकता माजावी ह्या उद्देशाने केलेला हल्ला आहे। तर हा हल्ला जो झालेला आहे ह्या देशामध्ये अराजकता माजावी ह्या उद्देशाने केलेला हल्ला आहे। तर हे अतिरेकी कोण आहेत, कुठनं आलेत, ह्यातनं पुरा खोऱ्यातून त्याची उडकून काढावं आणि ह्यांनी फासावर द्यावं। आणि ही अतिरेके ह्यांचा इस्लामशी आणि मुस्लिम धर्माशी कुठलाही संबंध नाही। मोहम्मद पैगंबरांनी स्वतः सांगितले अशा पद्धतीचे कृत्य करणारा त्याचा इस्लाममध्ये कुठला स्थान नसतो। तर हा कोण मुसलमान नव्हे, ह्या देशामध्ये अराजकता माजवण्याकरता एक केलेला हल्ला आहे। मी ह्या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये समस्त मुस्लिम समाज आणि मुस्लिम बोर्डिंगच्या वतीनं मी तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहे। आणि ह्यांना शोधून भर चौकामध्ये याची फाशी द्यावी आणि ह्यांना गाडायचं नाही, त्याची तुकडे तुकडे करून कुठं गटारीत आणि खनिजामध्ये टाकून द्यावं। या देशामध्ये जाणीवपूर्वक या देशामधली शांतता आणि एकता, अखंडता आणि धार्मिक एक हे सगळं नष्ट करायच्या दृष्टिकोनानं केलेला प्रयत्न आहे। हे आम्ही सगळेजण हाणून पाडू। आम्ही सगळी एक आहोत आणि आम्ही असल्या कामाला कधीही धारा देणार। मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा हा कट कारस्थान दिसतोय। अतिरेकी हल्ले वगैरे असे होऊ नये आणि मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा हा म्हणजे कट आहे आणि समस्त मुस्लिम परिवार याचा पूर्णपणे आम्ही सगळेजण जाहीर निषेध करतो। आणि झालेल्या म्हणजे जे कोणी अतिरेकी आहेत त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी भारत सरकारने, एवढीच आमची मागणी आहे सरकारकडे।